नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया खिचडी. तर ही खिचडीसाठी काय काय साहित्य लागतं तुम्हाला सांगते. ते मी सर्वप्रथम साबुदाणा तांदूळ रात्री धुवून भिजत ठेवले होते, तर ते चांगले नरम पडले. हे अगदी बारीक साबुदाणा तांदूळ आहेत, थोडेसे जाडसर नाही आहेत, त्यामुळे एकदम बारीक बारीक दिसत आहेत तुम्हाला. तर कढईमध्ये मी शेंगदाणे घेतले आहेत. तर शेंगदाणे चांगले भाजून घेऊया पहिले. शेंगदाणे चांगले थोडेसे भाजायचे, करपवायचे नाही आहेत आपल्याला. त्यासाठी थोडेसे मंद गॅसवरच भाजून घेऊया आणि ते थंड होऊन मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. एकदम आपल्याला पूड करायची नाही, थोडेसे जाडसर असले तरी चालतील ते. बघा, अशा प्रकारे थोडेसे जाडसर मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर कढई घ्यायची. हे बटाटा घेतला आहे, साल काढून घेतलं, ते बारीक बारीक काप करून घ्यायचे. ती मिरची. आता कढईमध्ये तेल घेऊया पहिला सर्वप्रथम. तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं. ही झटपट अशी खिचडी होणारी आहे. तर श्रावण महिना सुरू होतो आहे, तर त्यासाठी उपवासासाठी ही झटपट खिचडी साबुदाणा तांदूळ. तर मिरची घेतली होती मी, ती मिरची बारीक कापून घेतली आणि ते चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे टाकले थोडेसे. शेंगदाणे थोडेसे परतून घ्यायचे थोडेसे. त्यामध्ये बटाटा जे बारीक कापून घेतलं होतं तेही मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं, 5 मिनिटासाठी. तर जे साबुदाणा भिजत ठेवले होते ते त्यामध्ये ॲड करायचे. बारीक असल्यामुळे असं पटकन दिसण्यात येत नाही. ते मस्त की सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बटाटा, साबुदाणा व्यवस्थित त्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट आपण केलं होतं ते शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. मस्त ते सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, कारण सगळे शेंगदाणे लागले पाहिजे यासाठी. आणि ते चवीनुसार थोडंसं मीठ. एवढेसे कमी साहित्यामध्ये अशी झटपट अशी बटाटा साबुदाणा खिचडी होणारी आहे. घरी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी तुमची पण खिचडी झाली. ही बघा, ही आपली झाली खिचडी तयार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.